आपण राजकीय घडामोडीमधली पुढची राजकीय घडामोड बघत आहोत. त्यामध्ये आहे 130वे घटना दुरुस्ती विधेयक 2025. हे विधेयक इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टीने, कारण विधेयकावरती किंवा घटना दुरुस्तीवरती आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. ते विधेयक लोकसभेमध्ये अमित शहा यांनी मांडलेलं आहे आणि ते समितीकडे पाठवलेलं आहे, संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलेले आहे. तर अमित शहानी कधी हे विधेयक मांडलं त्याची तारीख वगैरे पाठ करण्याची गरज नाही. त्याचा उद्देश काय आहे, तर गंभीर फौजदारी गुन्हा आहे जो की मंत्र्यांवर असेल आणि ज्यांना सलग 30 दिवस तुरुंगवास झालेला असेल, शिक्षा झालेली असेल फौजदारी गुन्ह्यात, बरं का, हे लक्षात ठेवा. तर त्यांना पदावरून दूर करण्यासाठी हे विधेयक आहे. मग त्यामध्ये 3 कलमांमध्ये बदल झालेला आहे, केंद्रासाठी, राज्यासाठी आणि दिल्लीसाठी. यामध्ये क्वेश्चन काय येऊ शकतो, कारण आधी पण क्वेश्चन आलेला आहे की किती कलमांमध्ये बदल झालेला आहे. कुठली तरी घटना दुरुस्ती आहे, मला आठवत नाहीये, पण किती कलमांमध्ये बदल झालेला आहे हे विचारलं जातं. तर आपल्याला लक्षात पाहिजे की 3 कलमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे, नवीन कलम ऍड केलेले आहेत. कोणते नवीन कलम ऍड केलेत हे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त किती कलमांमध्ये बदल झालाय एवढंच लक्षात ठेवायची गरज आहे. आणि त्यामध्ये 2 अटी आहेत. तर गुन्ह्याचं स्वरूप कसं पाहिजे, ती 5 इयरपेक्षा जास्त शिक्षेवाला गुन्हा पाहिजे किंवा त्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा 5 इयर किंवा त्याहून अधिक कालावधीच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते असा गुन्हा पाहिजे. आणि अटकेचा कालावधी काय आहे, तर त्या व्यक्तीला पदावर असताना सलग 30 दिवस अटक झाली असेल आणि कोठडीत ठेवले असेल तर त्याला पदावरून दूर केलं जाईल. एवढंच लक्षात ठेवा आणि खूप इम्पॉर्टंट आहे. मी खूप शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.